मला सांगा ना। मला सात कोणाचीच नाही कोण गावातले जास्त कोणी येत आणि मी एकटाच करतोय। हां जास्त मोलाची साथ आणि सर्व बाजून साथ फक्त एक वडिलांची मला साथ आहे। वडील खूप आणि आई होती बिचारी गेली माझी, त्यांची सर्व मला साथ आहे। आईच्या बद्दल काय सांगाल, किती सपोर्ट होता त्यांचा? आईचा खूप म्हणजे सर्वात जास्त। आई ती आई असते, ती माझी असते तुमची असते सर्वांची, पण आईचा खूप सपोर्ट होता, तिला पण जाम पण वडिलांचा खूप आहे खूप। वडिलांना माझ्यापेक्षा जास्त। आपला एकच थिंकिंग आहे, वडिलांही चांगले आपल्याला, गरिबी आल्यावर लाजू नये आणि श्रीमंती आल्यावर माजू नये असे। म्हणजे आमच्याकडून पहिल्यापासून म्हणजे आम्ही खातेपिते घराण्यातले आहेत। आज आमचे खानदान पहिल्यापासून बिंजोरमध्ये खेळलेले बैल आहेत आमच्याकडे। म्हणजे कसा झोपायचा, कोणत्या बैलासोबत टाकायचा, कशी ट्रेनिंग द्यायची आहे। मी वेळ टाईम कधीच बघत नाही, मेहनतीवर विश्वास ठेवायचा। हे भगत लिंबू या गोष्टींच्यावर जे अंधश्रद्धा आहे, हे लोक खतपाणी घालतात, हे तेवढेच दोषी आहेत जेवढे भगत दोषी आहेत। असे जर करून बैल पलते असते तरी मोठी लोक 60 ना 70 लाखाचे बैल कशाला आणते। दादा पण तुम्ही बोलले ते बरोबर आहे, भगत वगैरे काय असं, पण काही लोक आपण बघतो बैलगाडी क्षेत्रामध्ये असे म्हणजे गोष्टीला मानतात, तर काय सांगाल त्यांना? निव्वळ अंधश्रद्धा आहे ती, आणि म्हणजे काय प्रत्येक आपण बोलू शकत ना, त्यांचा वैयक्तिक आहे, पण असं नाही करायला पाहिजे। त्या मेहनतीवर आणि बैलाची आपली किती कॅपॅसिटी आहे, आपला बैल किती पलतोय, काय आहे आपल्या बैलामध्ये, कोणता गुणधर्म आहे, बैल कोणत्या साईडला पलतो, हे ओळखून तशी शर्यत पकडा ना तुम्ही। दादा आपण बघतो तुम्ही शर्यत तर खेळतात, पण तुम्ही असे म्हणजे मोठी शर्यत का नाही केलं, त्याचं रिझन काय आहे नक्की? मी पहिल्याच बैल पलवत नाही ना। आज पण हा माझा शंभू आहे ना, आज पण टॉपमध्ये पळू शकतोय, बिंदोरची गाडी पण मारू शकते। आता कोणी पण चॅलेंज करावा, त्याच्या बैलाच्या गल्ल्यामध्ये टाकतो मी बैल।